नमस्कार, मी धनश्री. आज झालं आहे आमच्या घरी गौरींचं आगमन आणि हे आगमन आम्ही कसं केलं हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. काल मी पूर्वतयारीचा थोडासा व्हिडिओ टाकला होता. आज त्याचाच पार्ट 2 येणार आहे आणि त्याच्याच बरोबर गौरी आगमनही होणार आहे. माझ्याकडे एकसारखे 2 चौरंग नव्हते म्हणून पाटावर पाट असं मांडून घेतलंय. त्याला मी असं व्यवस्थित कापड लावून घेतलंय. ही आहे छोटीशी तिवई. ज्यावेळेस बसलेल्या गौरई बनवायच्या असतात त्यावेळेस अशी तिवई यूज करतात. आणि बसलेल्याच गौरईसाठी मी ही लेगिन्स आणलेली आहे. त्याच्यात असा कापूस भरून घेतलाय व्यवस्थित. तिवई हालू नये म्हणून मी ती बोथ साइड टेपनी चिटकून घेणार आहे. कापूस भरलेली लेगिन्स मी तिवईतनं अशी ओवून घेणार आहे. आता ही साडी मी देवीला घालणार आहे, त्यामुळं नेसत्या पदराचा असा थोडासा भाग सोडून प्लेट्स मारायला सुरुवात करायची आहे. आता प्लेट्स तिथपर्यंत मारायच्या जिथपर्यंत तुम्हाला वाटतंय की हा पदर एवढा लागेल अशा अंदाजेतून घ्यायचा आहे. नंतर ह्या प्लेट्सला व्यवस्थित पिन लावून घ्यायची आहे. कुणाची तरी हेल्प घ्या, कारण हे प्लेट्स जितके छान येतील तितकी तुमची साडी सुपेरियर बसते. इथे माझ्या मामाची मुलगी वैष्णवी माझी मदत करतीये. एकदा का मिऱ्या घेऊन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या किती घोळ खाली सोडायचा आहे त्याचा अंदाज घ्या आणि पदर देखील एकदा गुंडळून बघा देवीला, म्हणजे पदरही कमी पडायला नको. एकदा का तुम्हाला किती घोळ पाहिजे याचा अंदाज आला की तिथे पिन लावून घ्या. राहिलेल्या मिऱ्यांचा जो पार्ट आहे तो असा व्यवस्थित वर धरा आणि तिवईमध्ये हळूहळू आतमध्ये घालून टाका आणि आतही व्यवस्थित घोळ नीट करा. लेगिन्सला मी चिकटपट्टीच्या साह्याने देवीची पावलं जॉईन करून घेतली होती आणि आता त्याच्या भोवती व्यवस्थित असं गोल करून साडी देखील पिनअप करून घेतली आहे. दुसऱ्या पावलाला देखील मी अशीच साडी अशी गोल राऊंड करून तिथे पिन लावून घेणार आहे, जेणेकरून देवीच्या पावलांना व्यवस्थित आकार मिळेल आणि माझ्या मधल्या मिऱ्या मला व्यवस्थित अशा फुलवता येतील. हा बघा, माझा पलीकडचा पाय देखील पूर्ण झाला आहे आणि इकडचा पाय असा मी वर घेणार आहे. आत्ताच देवी अशी खूप छान ऐटदार बसली असं वाटतंय. मला अशी ऐटदार बसलेली गौरी खूप आवडती. आता खालच्या मिऱ्या एक सारख्या करून मस्त असं फुलून घेणार आहे मी साडी. मुखवटे अजून आम्ही आत घेतलेले नाहीयेत. मुखवटे आत घेण्याआधीच मी साडी वगैरे घालून पुढचं सगळं डेकोरेशन कम्प्लीट करून घेणार आहे. वैष्णवीनी देवीला असे छान पैंजण घातले. पहा किती गोड दिसतात ते पैंजण. बसलेल्या गौरीला नेहमी तुम्ही पैंजण घाला, खूप सुंदर दिसतात. आता देवींच्या हात लावून घेते, कारण पदराचा अंदाज येत नाही त्याशिवाय. आता मागणं असं पुढे व्यवस्थित मी पदर घेतलाय. खूप हळू काम कर आहे. भरपूर अशा पिना लावून घ्या. कंबरपट्टा लावून घ्या, त्याने सुद्धा फिनिशिंग खूप सुंदर दिसते कमरेच्या तिथे. थोडंसं ऍडजस्टमेंट चालूच असते माझी सारखी. मी जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही ना तोपर्यंत माझं चालूच असतं. बांगड्या पण अशा भरून घेतल्या आम्ही भरभर. ही झाली आमची साडी नेसून. पहा किती ऐटदार दिसतीये ती, छान अशी नाजूक. दुसऱ्या गौरीला पण सेम प्रोसेसनी साडी घातली आणि दोन्ही गौऱ्या आता वर स्टेजवर ठेवून घेतल्यात. आता गौरी आगमन. हे आहेत मुखवटे. आम्ही आमच्या कॉम्प्लेक्स पासनं वरती मुखवटे घेऊन जातो, सगळीकडे व्यवस्थित देवीला फिरवतो. मी माझ्या हातामध्ये आमचे जुने माझ्या आजीचे मुखवटे घेतलेत आणि माझ्या मामांच्या दोन्ही मुलींनी आमचे नवीन मुखवटे घेतलेत. हे माझं पिल्लू आणि ह्या आमच्या शेजारच्या काकी आहेत.
त्याही आमच्या बरोबरच पूजा करून घेतात त्यांच्या गौरीची. ही सुंदर अशी रांगोळी माझ्या मामाच्या मुलीने काढली आहे, अनुष्कानी. देवीचे मुखवटे डायरेक्ट घरात नेत नाहीत. सगळ्यात आधी ते विसाव्यासाठी थोड्या वेळ तुळशीजवळ बसतात. असं बाहेरचं अंगण देखील आम्ही छान आवरून घेतलंय. त्या तुळशी पुढेच आम्ही दूध पितोय. विसाव्याला बसलेल्या गौऱ्यांना थोडासा दूध किंवा काहीही गोड पदार्थ दिला जातो. आता घरामध्ये आगमन होतंय गौरींचं. लक्ष्मी आल्या सोन्याच्या पावली, लक्ष्मी आल्या धनधान्यांच्या पावली, लक्ष्मी आल्या लेकरबाळ्या पावली, लक्ष्मी आल्या सर्व सुख समृद्धी आणि ऐश्वर्य आणि आरोग्याच्या पावली, असं म्हणत पूर्ण घरभर आम्ही फिरतो. सर्व घर फिरून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही मुखवटे हे देवघरात आणून ठेवतो. आता मुखवटा लावून घ्यायचा आहे. मुखवटा लावण्याआधी जे मानेच्या तिथं तार आहे त्याला व्यवस्थित असं काहीतरी कापड गुंडळून घ्या, जेणेकरून मुखवटा हलणार नाही, एकदम पॅक बसेल. मी आणि माझी मामाची मुलगी अनुष्का आता दागिने घालून घेतोय देवीला. ती मला व्यवस्थित सॉर्ट आउट करून देतीये आणि मी एक एक करून घालतीये दागिने. सेम तसंच दुसऱ्या देवीचे देखील दागिने ती सॉर्ट करून देतीये आणि मग घालतीये. एकाला दोघी असल्या की अशी कामं खूप भरभर उरकून जातात. अनुष्का देवींना फेक आयलॅशेस लावतीये. खूप सुंदर दिसतात डोळे यांनी. पहा किती सुंदर दिसतात. मी दाखवते दुसऱ्या देवीला ती कशी लावते. सगळ्यात आधी तर ती माप घेते डोळ्याचं आणि जेवढे आयलॅशेस हवे आहेत तेवढेच कापून घेते आणि असे हळूहळू लावून घेते. हातानेच थोडेसे त्याला कल देते. हे जुने मुखवटे त्यांना पण आम्ही असं सजून घेतलंय छान. ही आम्ही पुढे फळं वगैरे अशी छान मांडून मी तिथे रांगोळी काढतीये. हे आहे आमच्या डेकोरेशनचं फायनल लुक. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. काही आयडियाज असतील, काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या गौरी कशा दिसत आहे प्लीज कमेंटमध्ये मला सांगा.